मंडळी 23 मार्चला आहे श्रीपंचमी अर्थात लक्ष्मी पंचमी. माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी हा अतिशय उत्तम दिवस मानला जातो. पण या दिवशी नक्की काय करावं, कशा प्रकारे माता लक्ष्मीची उपासना करावी, कोणत्या मंत्राचा जप करावा किंवा पूजा माता लक्ष्मीची करायची असेल तर ती कशी करावी, त्याचबरोबर अगदी खूप काही करायला नाही जमलं तर असं कोणतं स्तोत्र आहे माता लक्ष्मीचं जे श्रीपंचमीच्या दिवशी म्हटल्याने माता लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव येतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओत मिळणार आहेत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लक्ष्मी पंचमीचं व्रत जर तुम्ही केलं तर धनलाभासह अनेक फायदे मिळतात. जे मागाल ते मिळतं असं म्हणतात. मग हे व्रत कसं करावं? श्रीपंचमीला अर्थात लक्ष्मी पंचमीला लक्ष्मी मातेचे विशेष पूजन केले जाते. सकाळी लवकर उठून स्नानादी नित्यकर्म उरकल्यानंतर माता लक्ष्मीच्या पूजेची तयारी करावी. आपले कुळधर्म कुळाचार यानुसार षोडशोपचारे देवांची पूजा करावी. यावेळी धान्य, हळद, गूळ हे सगळं माता लक्ष्मीला अर्पण करावं. शक्य असल्यास या दिवशी श्रीयंत्राची स्थापना करावी. जर तुमच्याकडे श्रीयंत्र आधीच असेल तर या दिवशी श्रीयंत्राची विधिवत पूजा करावी. ते अतिशय शुभ मानलं जातं. तसंच माता लक्ष्मीला कमळाचं फुलही अर्पण करावं. जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर सुद्धा कमळाचं फूल नक्की अर्पण करा. त्याचबरोबर श्रीसूक्ताचं पठण करावं. पठण करणं जमत नसल्यास कमीत कमी ऐकावं. माता लक्ष्मीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्या. लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे. पूजा झाल्यावर खिरीचा नैवेद्य दाखवावा. शक्य असेल तर कुमारिकांना बोलवून खिरीचा प्रसाद वाटावा. संपूर्ण पूजा आटपल्यानंतर यथाशक्ती महालक्ष्मीच्या काही खास मंत्रांचा जप करावा. ते मंत्र याप्रमाणे आहेत. ओम ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः. या मंत्राचा जप तुम्ही 108 वेळा करू शकता. किंवा आणखीन एक मंत्र आहे, तो म्हणजे ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः. आणखीन एक मंत्र आहे, तो म्हणजे ओम श्री महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. यापैकी कुठल्याही एका मंत्राचा तुम्ही 108 वेळा जप श्रीपंचमीला अर्थात लक्ष्मी पंचमीला करू शकता. त्यामुळे माता लक्ष्मीची तुम्हाला विशेष कृपा मिळेल. श्रीपंचमीला दानाचं सुद्धा विशेष महत्त्व आहे. श्रीपंचमीच्या दिवशी अर्थात लक्ष्मी पंचमीच्या दिवशी काही गोष्टींचं दान करणं अतिशय उत्तम मानलं जातं. या दिवशी गोमातेला अन्नदान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. गाईला चारा खाऊ घाला. यथाशक्ती दानधर्म करा असं सांगितलं जातं. त्यामुळे माता लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहते. मित्रांनो, यापैकी तुम्हाला अगदीच काहीच नाही जमलं तर कमीत कमी लक्ष्मी पंचमीच्या दिवशी तुम्ही महालक्ष्मी अष्टकाचा 11 वेळा पाठ करा.